लातूर जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षाला वाढूच द्यायचं नाही अशी नीती आणि भूमिका स्वर्गीय विलासराव देशमुखांची होती आणि ते जोपर्यंत हयात होते तोपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये किंवा लातूर शहरामध्ये खास करून विरोधी पक्ष कधी मोठा झाला नाही किंवा वर आला नाही. हीच नीती, हेच धोरण त्यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार अमित देशमुख यांनी अवलंबली आहे आणि ते सतत लातूर जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षांना सोबत ठेवून लातूरच्या भाषेत मॅनेज करून राजकारण करत राहतात आणि त्यामुळं विरोधी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना या मॅनेज राजकारणाचा बळी ठरावं लागलंय. अत्यंत चांगले कार्यकर्ते की निवडणुकीच्या राजकारणामध्ये आमदार झाले असते, खासदार झाले असते, महापौर झाले असते, विविध पदावर गेले असते, त्या कार्यकर्त्यांना या मॅनेज राजकारणाचा खूप मोठा फटका बसलाय. त्याला फक्त अमित देशमुख दोषी होते असं नाही, त्याला केवळ विलासरावजी देशमुख दोषी होते असं नाही, तरी विरोधी पक्षाचे लोक, लातूरच्या विरोधी पक्षाचे लोक कधीही आपला पक्ष इमानदारीनं वाढला पाहिजे आणि त्याचा फायदा राज्यात आपल्याला झाला पाहिजे अशा प्रवृत्तीचं राजकारणच करीत नाहीत. त्या महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. लातूरचं राजकारण हे मॅनेज राजकारण आहे असं बोललं जातं, नुसतं बोललं जात नाही, ते खरं सुद्धा आहे. लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकदाही भारतीय जनता पार्टीला किंवा शिवसेनेला विलासराव देशमुखांनी कधी वाढू दिलं नाही. वाढू दिलं नाही म्हणजे त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंगली काम करून स्वतःच्या पक्षाचा विजय मिळवून घेतला का, तर असं नाही. लातूरच्या संघटनात्मक पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सतत आपल्या जवळ त्याने ठेवलं विरोधी पक्षाच्या आणि त्यामुळं महत्वाच्या कार्यकर्त्यांना, विरोधी पक्षाच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांना न्यायच मिळाला नाही. आता एक साधं उदाहरण आपण पाहू. लातूरमध्ये आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी अत्यंत मजबूतीनं काम करते. सध्या तर त्यांचं सरकार सुद्धा आहे. जिकडे पाहावे तिकडे भारतीय जनता पार्टीचं मोठं जाळं निर्माण झालं. हे जाळं लातूरमध्ये सुद्धा आहे. तरी सुद्धा लातूरमध्ये लातूरच्या भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता मोठा होत नाही किंवा त्या महत्वाच्या कार्यकर्त्याला पक्ष तिकीटच देत नाही किंवा निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याला बळ देत नाही असा एक कार्यकर्ता लातूरच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि त्यांचं नाव आहे अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर. आता अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर या कार्यकर्त्याची लातूर जिल्ह्याला, मराठवाड्याला किंवा महाराष्ट्राला ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरांचा हा सुपुत्र अत्यंत उच्च विद्या विभूषित, अत्यंत निर्व्यसनी, अत्यंत चारित्र्य संपन्न, संघटनेवर आणि संघटनात्मक कामावर पकड असलेला कार्यकर्ता, समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता, कचऱ्यापासून पाण्यापर्यंत आणि शहरातल्या गल्लो गल्लीमध्ये असलेल्या छोट्या छोट्या प्रश्नापर्यंत स्वतः पोचून त्या प्रश्नाला भेदणारा कार्यकर्ता, पक्षाचं काम, जे पक्ष काम देईल ते काम प्रामाणिकपणानं पार पाडणारा कार्यकर्ता, मग ते लातूर जिल्ह्याचं भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चाचं अध्यक्षपद असो की महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचं उपाध्यक्ष पद असो, आपल्या पक्षाचा आदेश, आपल्या पक्षाची धोरणं, आपल्या पक्षाच्या नेत्याची कामे, राजकीय कामे हे अत्यंत उत्साहानं करणारा, प्रामाणिकपणानं करणारा आणि सोबत विविध धर्मातल्या कार्यकर्त्यांची एक मोठी फौज सोबत ठेवून राजकारणामध्ये काम करून लातूर शहराच्या विकासासाठी सतत तळमळत असलेला कार्यकर्ता, ह्या कार्यकर्त्याची दखल घ्यावी असं भारतीय जनता पार्टीला का वाटत नाही, हाच एक मोठा प्रश्न आहे. आणि मग लातूरचे धुरीण सांगतात, अरे लातूरचं राजकारण हे मॅनेज आहे. खास करून भारतीय जनता पार्टी हे लातूरमध्ये मॅनेज राजकारण करते. त्यामुळं अजित पाटील कव्हेकरांसारख्या एका
तरुणाला, एका अत्यंत होतकरू तरुणाला भारतीय जनता पार्टी न्याय देण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. हे मॅनेज राजकारणाचा फटका अजित पाटील कवेकरांना बसतो. 2019च्या निवडणुकीमध्ये अजित पाटील कवेकरांनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली होती. भारतीय जनता पार्टीनं ही उमेदवारी अजित पाटील कवेकरांना जर 2019ला दिली असती तर लातूरचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा राहिला असता आणि लातूरमध्ये अमित देशमुखांचा पराजय झाला असता. हे वास्तव आहे. परंतु भारतीय जनता पार्टीला अमित देशमुखांचा पराभवच करायचा नव्हता. भारतीय जनता पार्टीला लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांना 2 ठिकाणी बाय द्यायचा होता, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण, आणि औषातून अभिमन्यू पवारांना विजय करायचं होतं. भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसांचे पीए होते. त्यासाठी त्यांनी 2 मतदारसंघामध्ये मॅनेज राजकारण भारतीय जनता पार्टीने 2019च्या निवडणुकीमध्ये केलं. 2024ला तरी या कार्यकर्त्याला संधी मिळेल काय, आणि 2024ची लढाई लातूरची अत्यंत प्रभावी आणि एकमेकांना जबरदस्त टक्कर देणारी ठरेल काय, असा प्रश्न लातूरमध्ये उपस्थित केला जातोय. लातूरची भारतीय जनता पार्टी, मग ते जिल्हाध्यक्षापासून ते शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत सर्वजण एकत्र येऊन अजित पाटील कवेकरांसाठी पक्षाकडे उमेदवारी मागणार आहेत का, आणि सर्व कार्यकर्ते अजित पाटील कवेकरांच्या पाठीशी एकमुखानं उभे राहून या आपल्या तरुणाला, या तरुण कार्यकर्त्याला आपण संधी द्या अशी मागणी पक्षाकडे करणार आहेत का, हा प्रश्न लातूरमध्ये चर्चेला जातोय. परंतु लातूरचं राजकारण असं दिसत नाही. लातूरच्या भारतीय जनता पार्टीमध्येच आता अनेक सूर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अनेकांची तोंड अनेक वेगवेगळ्या दिशेला आहेत. भारतीय जनता पार्टीच्या महत्वाच्या 2 नेत्यांची तोंड बाबळगावच्या दिशेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या 2 महत्वाच्या नेत्याची तोंड निलंग्याच्या दिशेला आहेत. त्यामुळे लातूरची भारतीय जनता पार्टी, लातूरच्या भारतीय जनता पार्टीचे किती मोठं संघटन निर्माण झालं असलं किंवा संभाजीराव पाटलांनी ते मागच्या काळामध्ये निर्माण केलं असलं तरी आज या भारतीय जनता पार्टीमध्ये एकोप असल्याचं बघायला मिळत नाही. आणि त्याचा बळी 2024च्या निवडणुकीमध्ये अजित पाटील कवेकर ठरतील काय अशी भीती व्यक्त करण्यात येते. आपल्यापैकी कुणीही लातूरमध्ये जर गेला आणि लातूरच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असावा असा प्रश्न जर आपण सामान्य नागरिकाला विचारला, तो कोणत्याही जातीचा नागरिक असू द्या, तर तो अजित पाटील कवेकरांचं नाव सांगेल. हा प्रश्न विचारा की अजित पाटील कवेकरच का, इतरही आणखी नेते आहेत, तेव्हा ते नागरिक तुम्हाला समजून सांगतील की कवेकरांकडं या शहराचा आमदार होण्याची जी क्षमता लागते, बौद्धिक क्षमता, राजकीय वारशाची क्षमता, संघटनात्मक काम करण्याची क्षमता, विकासाच्या दृष्टीची क्षमता, एज्युकेशन फील्डमध्ये काम करण्याची क्षमता किंवा विविध प्रश्नाला थेट भिडण्याची ताकद, आणि खास म्हणजे लातूरचे आमदार अमित देशमुख यांना खास भिडण्याची ताकद लातूर मधला भारतीय जनता पार्टीचा नेता जर कोण, लातूर शहरामधला भारतीय जनता पार्टीचा नेता जर कोण बाळगून असेल तर ते फक्त अजित पाटील कवेकर आहे. आणि मग नेमकं हेच नको असतं. जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांना संभाजीराव भेटतात म्हणून संभाजीराव नको, बघा गंमत. किंवा लातूर शहरामध्ये अजित पाटील कवेकर हे अमित देशमुखांना भेटतात म्हणून कवेकर नको. हे कसलं सूत्र आहे? पार्टीवर लोक कसा विश्वास ठेवतील, संघटन मजबूत कसं होईल, किंवा ज्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत असतात, 50 प्रमुखापर्यंत काम करत असतात, त्या कार्यकर्त्याला लातूरमध्ये कधी न्याय मिळण्याची शक्यता आहे का? लातूरमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार लातूर जिल्ह्यामध्ये आहेत, ही गोष्ट खरी आहे. लातूरमध्ये संभाजीराव पाटलांनी स्वतःच्या ताकदीवर, मी पुन्हा ही गोष्ट सांगतोय की जोपर्यंत रुपाताई पाटील खासदार नव्हत्या लातूर जिल्ह्याच्या, तोपर्यंत लातूरची भाजपा शोधावी लागत होती. 5-25 कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहत नव्हते, ही वस्तुस्थिती होती.
त्या अगोदरही गोपाळराव पाटील लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत होते, पण त्यांना कधीही लोकसभेचा गुलाल उधळता आलेला नव्हता. त्यांना राज्यसभेवर जावं लागलं होतं, घेतलं त्यांच्या पक्षाने त्यानं, कारण संघटना नव्हती. परंतु संभाजीरावांनी संघटना लातूरमध्ये बांधली आणि लातूरची महापालिका, जिल्हा परिषद अशा विविध संस्था देशमुखाकडून अक्षरशः हिसकावून घेतल्या. ही आमदारकी हिसकावून घेण्याची, लातूरची आमदारकी हिसकावून घेण्याची ताकद अजित पाटील कवेकरांच्या मध्ये आहे. पक्षाला अमित देशमुखांची आमदारकी हिसकावून घ्यायची आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि जर असेल तर अजित पाटील कवेकरांचा विचार होणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर समोर येण्याची आवश्यकता आहे. मागच्या काळामध्ये लातूरमध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. एक अत्यंत उमद्या, एक अत्यंत समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे लातूर आणि लातूर जिल्हा पाहायला जातो. सांगितलं जातं की त्याही भविष्यामधल्या भारतीय जनता पार्टीच्या लातूरच्या उमेदवार असू शकतात. त्या जर लातूरच्या उमेदवार राहिल्या तर लातूरमध्ये मोठी लढत होईल, त्याही तुल्यबळ आहे. अजित पाटील कवेकरां इतक्याच त्या सुद्धा अमित देशमुखांना भिडणाऱ्या नेत्या आहेत. तरी सुद्धा अजित पाटील कवेकरांवर वारंवार अन्याय का केला जातोय. अर्चनाताई पाटील चाकूरकरांचा थेट विधान परिषदेसाठी विचार का होत नाही, थेट राज्यसभेचा विचार भारतीय जनता पार्टी का करत नाही, या प्रश्नाची लातूरमध्ये सध्या चर्चा सुरू झालेली आहे. अर्चनाताईचा सन्मान तर झालाच पाहिजे, तितक्या ताकदीच्या त्या नेत्या आहेत. परंतु त्यासोबत अजित पाटील कवेकर यांना सुद्धा पक्षाने न्याय दिला पाहिजे. आणि असा जर न्याय 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला दिला नाही तर लातूरचं भारतीय जनता पार्टीचं जे संघटन आहे, हे संघटन रसातळाला जाण्याची दाट शक्यता आहे. आज भारतीय जनता पार्टीची फार मोठी चांगली ताकद लातूर जिल्ह्यामध्ये आहे असं नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये आमचा सर्वे सांगतो 1 जागा भारतीय जनता पार्टीला, 6 पैकी 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे 5 जागा महाविकास आघाडीला लातूर जिल्ह्यामध्ये मिळत आहेत. मग लातूर जिल्ह्यामध्ये महायुतीची ताकद वाढवायची असेल, महायुतीला लातूर जिल्ह्यामध्ये विविध मतदारसंघामध्ये गुलाल उधळायचा असेल तर ते योग्य कार्यकर्त्याला न्याय देणार नाहीत का, या मुद्द्यावर लातूर जिल्ह्यामध्ये आता सध्या मंथन सुरू झालंय. अजित पाटील कवेकरांचं मी समर्थन करतोय किंवा त्यांची शिफारस करतोय असं मानायचं कारण नाही. आयुष्यात त्यांना एकदाही भेटलेलो नाही. त्यांच्या जिल्ह्यात असून सुद्धा साधा संपर्क सुद्धा त्या व्यक्तीशी आम्ही कधी केलेला नाही. परंतु एक पत्रकार म्हणून जे पाहतोय, जे वाचतोय, त्यावरून आम्ही असा विचार करतो वारंवार की काय पार्टी आहे, कसला पक्ष आहे हा. अरे जो गुलाल उधळू शकतो त्या कार्यकर्त्याकडे तुमची नजर नाही आणि बाकीच्याच सगळ्या गोष्टी सातत्याने तुमच्या चाललेल्या असतात. म्हणून वारंवार जे आमचे काही सहकारी मित्र आरोप करत असतात की लातूर देशमुख हे मॅनेज राजकारण करतात, ते खरं आहे. कारण निवडून येणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी लातूरात द्यायचीच नाही असं भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं दिसतंय. 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रामाणिकपणे गुलाल उधळण्यासाठी काही करणार आहे का, का देशमुखांच्या जुलूसमध्ये, मिरवणुकीमध्ये त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी दरवेळी नेहमीप्रमाणे सहभागी होणार आहेत, हे आता आपल्याला 2024च्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष पाहायचं आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.